नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आजच्या तासाला आपण सहकारी संस्थेच्या सभा हे पाहणार आहोत. आता सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय, त्या सभा का घ्याव्या लागतात हे अगोदर आपण पाहूयात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व अधिनियम कायदा 1961 सहकारी संस्थेच्या सभा ह्या घ्याव्या लागतात. या सभेचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे सभास्थांच्या सभा आणि दुसरा ब प्रकार आहे तो म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभा. असे सभेचे दोन प्रकार पडतात. एक प्रकार जो आहे तो सभास्थांच्या सभा घ्याव्या लागतात आणि दुसरा प्रकार आहे तो व्यवस्थापन समितीच्या सभा. संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सभास्थांच्या सभा महत्त्वाच्या असतात. तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाज चालवण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा महत्त्वाच्या असतात. सहकारी संस्थेला घ्याव्या लागणाऱ्या सभांचे प्रकार पुढीलप्रमाणे. सभा म्हणजेच काय की सभा ही काय आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सभा घेणं गरजेचं असतं आणि त्या सभेचे दोन प्रकार पडतात. आता ही सभा म्हणजे काय, तर सहकार कायद्यानुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्व धोरण व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासदाला असतात. खऱ्या अर्थाने सभासद व व्यवस्थापन समितीला असतात. सभासद हे खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेचे मालक असतात आणि आपल्या वतीने त्यांनी व्यवस्थापन समितीची नेमणूक केलेली असते. त्यामुळं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्व धोरण व निर्णय घेण्याचे अधिकार सभासद व व्यवस्थापन समितीला असतात. ध्येय धोरण ठरवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी सर्वांना एकत्र येणे आवश्यक असतं आणि या सहकारी संस्थेचे धोरण व निर्णय घेण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन विशिष्ट उद्देशाने ठरवून एकत्र येण्यासाठी सभा बोलवली जाते. विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी म्हणजे सभा एका सहकारी संस्थेच्या ध्येय धोरण ठरवण्यासाठी केली जातात. सभा कशी होते, तर विशिष्ट हे उद्देशाने पूर्ण नियोजित ठिकाणी दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे या सभा म्हणतात. विशिष्ट उद्देशाने म्हणजे एखादा उद्देश काय आहे, सहकारी संस्थेचे ध्येय धोरण ठरवणे. या उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी म्हणजे पूर्वनियोजित केलेल्या ठिकाणी दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे याला सभा असं म्हणतात. दोन किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. दोन किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला ज्या मान्य आहेत अशा उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. थोडक्यात काय की दोन किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलवून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात, त्या सभा असे म्हणतात. सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर म्हणजे सहकारी संस्थेचे जे सर्व सभासद आहेत त्या सर्व सभासदांना सहकारी संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर म्हणजे सहकारी संस्था जिथं आहे त्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी म्हणजे विशिष्ट दिवस विशिष्ट वेळ ठरवायची, त्या विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला सभा बोलवायची. मग तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलवणे, अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते, त्यावर निर्णय घेतले जातात, त्याला सभा असं म्हणतात. एकंदरीत थोडक्यात मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार एकत्र येऊन सहकारी संस्थेचे ध्येय धोरण ठरवण्यासाठी एकत्र येऊन सभा घेणं, एकत्र येऊन त्या सर्वसाधारण विषयावर चर्चा करणं, प्रश्नांवर चर्चा करणं म्हणजे सभा घेणं. सभेचे प्रकार आपल्याला पाहायचे. सभेचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सभास्थांच्या सभा आणि दुसऱ्या म्हणजे व्यवस्थापन समितीच्या सभा. सभास्थांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अन्वये घेणं गरजेचं असतं.
संस्थेत दैनंदिन कामकाज चालवण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा महत्त्वाच्या असतात आणि त्या घ्याव्या लागतात. आता सभास्थांच्या सभा ज्या आहेत त्या सभास्थांच्या सभा अनेक प्रकारच्या असतात. सहकारी म्हणजे त्याचे 4 प्रकार पडतात. सभास्थांच्या सभाचे 4 प्रकार पडतात. त्यातलं पहिलं आहे पहिली सर्वसाधारण सभा, त्याला नियामक सभा असं म्हणतात. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आणि अधिमंडळाची अंतिम सभा म्हणजे शेवटची सभा असे 4 प्रकार पडतात. आणि व्यवस्थापन समितीच्या सभाचे 3 प्रकार पडतात. व्यवस्थापन समितीची पहिली सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा आणि उपसमितीच्या सभा. आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सभास्थांच्या सभा. सहकारी संस्थेच्या सभेला सर्व सभास्थांची उपस्थिती राहून संस्थेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो. सभास्थांच्या सभा का घ्याव्या लागतात तर सहकारी संस्थेच्या सभास्थाला सर्व सभास्थांची उपस्थिती आवश्यक असते. एखाद्या प्रश्नावर एखाद्या विषयावर चर्चा करणं गरजेचं असतं आणि सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेऊन मतदान करण्याचा अधिकार त्यांना असतो. त्यामुळे सभास्थांच्या सभा घेणं गरजेचं असतं आणि अशा ज्या सभा होतात त्या सभेला सभास्थांच्या सभा असं म्हणतात. या सभांना सर्वसाधारण सभा म्हणजे जनरल मीटिंग या नावाने देखील ओळखतात. सहकारी संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसाधारण धोरण ठरवण्याचा अधिकार सभास्थांना असतो. सहकारी संस्थेचे उद्दिष्ट आहे ते ठरवण्यासाठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वसाधारण धोरण ठरवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार सभास्थांना असतो. सभास्थांच्या सर्वसाधारण सभा सार्वभौम व सर्वोच्च अधिकाराच्या असल्यामुळं या सभांमधील निर्णय व्यवस्थापन समितीला आणावे लागतात. कारण सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. सभास्थांनी सहकारी संस्थेच्या उद्देश आणि ध्येय धोरण ठरवणे गरजेचं असतं आणि तो सार्वभौम अधिकार सभास्थांना असतो. त्यामुळं सभास्थांनी घेतलेले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय व्यवस्थापन समितीला अंमलात आणावे लागतात किंवा ठरवलेले ध्येय धोरण जे आहे सहकारी संस्थेसाठी ते व्यवस्थापन समितीला अंमलात आणावे लागतात. सहकारी संस्थे सभास्थांच्या सभाबाबत काही तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये दिलेल्या आहेत. आता त्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या अन्वये कलम 75 व 76 मध्ये नियम 59 ते 63 मध्ये दिलेले आहेत. सभास्थांच्या सभा ह्या संस्थेच्या सर्व सभास्थांच्यासाठी सभा असतात. सहकारी संस्थेची उद्दिष्टे व ध्येय धोरणे यानुसार सभासद सभांमधून निर्णय घेतात. सभेमध्ये येणारे ठराव, दुरुस्त्या, सुधारणा यावर सभास्थांमध्ये चर्चा होते आणि ठराव मंजूर केले जातात. म्हणून सभासद या सभेतील एक महत्त्वाचा घटक असतो. आता या सभास्थांच्या सभा घेणं गरजेचं असतात. त्यातली पहिली सभा आहे ती म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा. आता आपण महाराष्ट्र सहकारी संस्थेची नोंदणी पाहिलेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झाल्यानंतर सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते त्या सभेला पहिली सर्वसाधारण सभा म्हणतात किंवा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार ही सभा बोलवणं कायद्याने अनिवार्य आहे म्हणून हिला नियामक सभा असं देखील म्हणतात. आपण पाहतोय पहिला प्रकार पहिली सर्वसाधारण सभा नियामक सभा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कायद्यातील नियम 59 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते त्या सभेला पहिली सर्वसाधारण मंडळ सभा किंवा नियामक सभा असं म्हणतात. कारण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झाल्यानंतर नोंदणी झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत ती सभा बोलवणं कायद्याने बंधनकारक आहे, अनिवार्य आहे म्हणून तिला नियामक सभा म्हणतात. नोंदणीनंतर संस्थेचे अस्तित्व सुरू होते. प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार असं सभा बोलवावी लागते. नोंदणीनंतर संस्थेचे अस्तित्व सुरू होते. त्यामुळं प्रत्येक सहकारी संस्थेला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार अशी सभा बोलवावी लागते. ती कायद्याने बंधनकारक आहे. ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच भरली जाते ज्या वेळेला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी केली जाते.
सहकारी संस्थेचा मुख्य प्रवर्तकाला पहिली सर्वसाधारण सभा बोलवावी लागते, कारण सहकारी संस्थेची कल्पना स्थापन करण्याची कल्पना त्या प्रवर्तकाच्या मनात आलेली असते. ज्या सहकारी संस्थेची नुकतीच नोंदणी झालेली असते, त्यामुळं ती पहिली सर्वसाधारण सभे बोलवण्यासाठी संचालक मंडळ किंवा सचिव त्या सहकारी संस्थेमध्ये नसतात, म्हणून पहिली सर्वसाधारण सभा मुख्य प्रवर्तकाला बोलवावी लागते. मुख्य प्रवर्तकाने पहिली साधारण मंडळ सभा बोलवण्यात कसूर केल्यास सहकार निबंधक आपल्या अधिकारात ही सभा बोलू शकते, कारण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार ही सभा बोलवणं अनिवार्य असतं. अशी सभा बोलवू शकतात अथवा कोणतीही अधिकृत व्यक्ती अशी सभा बोलवण्याचा आदेश देऊ शकतात. आता ही सभा जी आहे, पहिली सर्वसाधारण सभा किंवा नियामक सभा, याचं कामकाज कसं असतं बघा. पहिलं आहे सभेच्या अध्यक्षाची निवड करणं. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की ही सभा प्रवर्तक घेतात, कारण या सभेमध्ये सहकारी संस्थेची नुकतीच रीतसर नोंदणी झालेली असते आणि सहकारी संस्थेला आपला कारभार आता सुरू करायचा असतो. आपला म्हणजे खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेला आपली जी कार्यभार आहे सहकारी संस्थेचा तो सुरू करायचा असतो. आणि ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात एकदाच घेतली जाते आणि ती म्हणजे अधिकृत व्यक्ती म्हणजे एकदाच घेतली जाते, कारण सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झाल्यावर ही सभा घ्यावी लागते. मग या सभेमधले तर ज्या वेळेला कामकाज म्हणजे कशा पद्धतीने कामकाज चालतं, तर नुकतीच सहकारी लक्षात ठेवायचं, पहिली सर्वसाधारण सभा असेल तर नुकतीच सहकारी संस्थेची स्थापना झालेली आहे, त्यामुळे तिथं कुणीही अध्यक्ष नाही, कुणीही संचालक मंडळ नाही आहे, काही नाही आहे. मग त्या सभेचं कामकाज असतं की सभेच्या अध्यक्षाची निवड करणं, सभा अधिकृतपणे चालवणं, भरवणं, बोलवणं, यासाठी सभेला अध्यक्ष आवश्यक असतो. त्यामुळं सभेच्या अध्यक्षाची निवड करणं हे पहिलं कामकाज असतं. दुसरं आहे सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणं. जेवढे सभासद आहेत त्या सर्व सभासदांना कल्पना देणं की सहकारी संस्थेची नोंदणी रीतसर सहकारी संस्था कायदा 1960 नुसार झालेली आहे. तिसरं आहे सहकार निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेले पोटनियम उपविधी स्वीकारणे. आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला सहकारी संस्थेची नोंदणी करावी लागते त्यावेळेला नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. उपविधी आणि पोटनियम, उपविधी आणि पोटनियम एकच आहे, 4 प्रती जोडाव्या लागतात. त्या उपविधी आणि पोटनियम म्हणजे काय की ज्या वेळेला सहकारी संस्था आपलं कार्य करणार आहे, त्यावेळेला सहकारी संस्था आपला कारभार करणार आहे, त्यावेळेला तो कारभार कशा पद्धतीने करावा या संबंधीचे सर्व नियम त्या याच्यामध्ये असतात. त्या नियमाला अनुसरूनच सहकारी संस्थेला आपला कारभार करावा लागतो. मग त्यामुळं सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत पोटनियम किंवा उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात आणि त्या निबंधकाकडनं मंजूर करून घ्यावे लागतात. म्हणून सहकारी निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेले पोटनियम आणि उपविधी स्वीकारणे. चौथा आहे सहकारी संस्थेच्या अधिनियमातील तरतुदीस अधीन राहून रीतसर निवडणुका होईपर्यंत आंगामी व्यवस्थापनाची 1 वर्षासाठी निवड करणं. नुकतीच सहकारी संस्थेची स्थापना झालेली आहे, त्यामुळं सभासदांनी आपल्या वतीने निवडून दिलेल्या संचालक मंडळ सहकारी संस्था कारभार पाहतो, परंतु इथं रीतसर निवडणुका होईपर्यंत 1 वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणं. 5वं आहे संस्था स्थापनेसाठी झालेल्या प्राथमिक खर्चास मान्यता. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी जो प्राथमिक खर्च झालेला आहे त्या प्राथमिक खर्चाला मान्यता देणं. हिशेबपत्रक स्वीकारणे आणि सभेच्या तारखेच्या 14 दिवस आधी प्रवर्तकाने जो काही खर्च केलेला आहे तो खर्च सादर करणं. त्यानंतर 7वं आहे प्रवर्तकाच्या नावाने असणारं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं खातं संस्थेच्या नावाने हस्तांतर करणं. जोपर्यंत सहकारी संस्थेची नोंदणी होत नाही तोपर्यंत खातं प्रवर्तकाच्या नावाने सुरू करावं लागतं. पण आता सहकारी संस्थेला नाव आलेलं आहे, तिची नोंदणी झालेली आहे, म्हणून प्रवर्तकाच्या नावाने असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातं संस्थेच्या नावे हस्तांतरित करणं. नवीन सभासदांना प्रवेश देणं. नवीन सभासद जे आहेत त्या नवीन सभासदांना सहकारी संस्थेमध्ये रीतसर प्रवेश देणं. सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरवणं. सभासदांना म्हणजे पतपुरवठा सहकारी संस्था असेल तर सभासदांना द्यावयाच्या कर्जाची मर्यादा ठरवणं आणि पुढील वर्षासाठीचे अंदाजपत्रक मंजूर करणं.
पुढील वर्षासाठी जे अंदाजपत्रक करायचे असेल ते मंजूर करणं. आणि शेवटचा विषय आहे तो म्हणजे अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणं. अशा प्रकारे हे पहिल्या सर्वसाधारण सभा म्हणजे नियामक सभा म्हणजे काय आणि नियामक सभेची कार्यक्रम पत्रिका. पहिली सर्वसाधारण सभा ही संस्था स्थापनेचा हेतू उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने आयोजित केली जाते. शिवाय या सभेत आकार व दिशा देण्याचे काम केले जाते. आता ही सभा जी आहे ही सभा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झाल्यानंतर घेतली जाते. दुसरी सभा जी आहे ती दुसरी सभा आहे अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 75 आणि नियम 60 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला आपलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत सभासदांची अधिमंडळाची वार्षिक सभा बोलवली पाहिजे. या सभेलाच अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. ही सभा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार दरवर्षी बोलवावी लागते. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत म्हणजे दीड महिन्याच्या आत संस्थेचे वार्षिक हिशोपत्रक तपासून पूर्ण करून घ्यावे लागते व 4 महिन्याच्या आत संस्थेचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक असते. अधिमंडळाची सभा घेणं कायद्याने बंधनकारक असतं कारण प्रत्येक सहकारी संस्थेला ही म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही सभा घेणं कायद्याने बंधनकारक असतं आणि ही सभा कायद्याने घेणं गरजेचं असतं. कारण ही सभा घेतल्यानंतर म्हणजे ही सभा जी आहे या सभेमध्ये सहकारी संस्था जी आहे त्या सहकारी संस्थेचे सर्व व्यवहार चालत असतात आणि सहकारी संस्थेने कशा पद्धतीने कामकाज केलेलं आहे, हिशोब कसे आहेत, या सर्व गोष्टीचा उल्लेख या सभेमध्ये होत असतो. त्यामुळं ही सभा घेणं कायद्याने गरजेचे असते. आता आपण सुरू करतोय अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा. प्रत्येक सहकारी संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 75 आणि 60 नुसार सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत सभासदांची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणं कायद्याने बंधनकारक असतं. या सभेलाच अधिमंडळाची वार्षिक सभा म्हणजे सर्वसाधारण सभा असं म्हणतात. ही सभा दरवर्षी बोलवली जाते. सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपते म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष असतं. हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत सहकारी संस्थेला वार्षिक हिशेब पत्रके पूर्ण करून घेणं बंधनकारक असतं. वार्षिक हिशेब पत्रके पूर्ण करून घेतल्यानंतर 4 महिन्याच्या आत संस्थेचे लेखापरीक्षण करून घेणं बंधनकारक असतं. अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सचिवांनी सर्व सभासदांना उपविधीतील तरतुदीनुसार सभेची सूचना प्रत्येक सभासदांना सभेच्या 14 दिवस अगोदर पाठवणं गरजेचं असतं, द्यावी लागते. ही सभेची सूचना सचिव तयार करतो आणि सचिवच सभेपूर्वी 14 दिवस अगोदर सभासदांना पाठवतो. या सभेची सूचना संबंधित लेखापरीक्षकाला सुद्धा द्यावी लागते. ज्या लेखापरीक्षकाने सहकारी संस्थेचे हिशेब तपासलेले आहेत अशा लेखापरीक्षकाला देखील सूचना द्यावी लागते. आवश्यकता वाटल्यास हिशेब तपासणीचा खुलासा करण्यासाठी तो सभेला हजर राहू शकतो. त्यामुळं त्याला सुद्धा या सभेची सूचना देणे गरजेचं असतं. सहकार कायद्याने सभासदांना मालक म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर या सभेत सामूहिकरित्या करून संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घ्यावा लागतो. सहकार कायद्याने सभासदाला मालक म्हणून दिलेला त्यांचा अधिकार जो आहे त्या अधिकाराचा वापर या सभेमध्ये करून घेऊन वर्षभराच्या कामकाजाचा आराखडा घ्यावा लागतो. यामध्ये सर्वसाधारण सभासद व क्रियाशील सभासद यांना सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहता येते. म्हणजे जे सर्वसाधारण सभासद आहेत आणि सर्वसाधारण सभासद व क्रियाशील सभासद आहेत त्यांना उपस्थित राहता येते. ते उपस्थित राहू शकतात व संस्थेच्या व्यवस्थापन समितीने वर्षभरामध्ये काय कामकाज केलेलं आहे त्या कामकाजाचं मूल्यमापन करू शकतात. मूल्यमापन त्यांना करता येते आणि मूल्यमापन करून सहकारी संस्थेचा कारभार कसा चाललेला आहे याचा आढावा ते घेऊ शकतात. पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये सभेव्यतिरिक्त संस्थेच्या इतर सर्वसाधारण सभा सचिव व उपविधीनुसार नव्हे अशा सभा बोलवण्यासाठी
प्राधिकृत करण्यात आलेला कोणताही अधिकार निबंधकाला सूचना देऊन कलम 75 पोटकलम 1 मध्ये नमूद केलेल्या कालावधीमध्ये भरविल. पूर्वीचे कलम 75 मध्ये वार्षिक सभेस मुदतवाढ देण्याची तरतूद होते व त्याचा अधिकार शासनास होतो, परंतु नवीन तरतुदी अन्वये कोणत्याही परिस्थितीत संस्थेच्या समितीस संस्थेचे वार्षिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत अधिमंडळाची वार्षिक सभा बोलवणं बंधनकारक असतं. एकंदरीतच याच्यावरून तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की महाराष्ट्र सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी जी सभा बोलवावी लागते त्याला वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. ही सभा बोलवणं कायद्याने बंधनकारक असतं. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत हिशोब तपासून घेणं आणि पुढील कालावधीमध्ये म्हणजे त्यानंतर म्हणजे थोडक्यात काय की त्यानंतर 4 महिन्याच्या आत ही सभा म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत ही सभा बोलवणं कायद्याने बंधनकारक असतं. म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत 45 दिवसाच्या आत हिशोब पूर्ण करून घेणं आणि पुढील 40 दिवसाच्या आतमध्ये अंतिम लेखापरीक्षण करून ही सभा बोलवणं गरजेचं असतं. एकंदरीतच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार अन्वये आर्थिक वर्ष संपल्यानंतर दरवर्षी हे लक्षात ठेवा, दरवर्षी जी सभा बोलवली जाते त्या सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. ही सभा बोलवणं कायद्याने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 ने बंधनकारक असतं. प्रत्येक सहकारी संस्थेला ही सभा बोलवावी लागते. जर एखाद्या सहकारी संस्थेने ही सभा बोलवली नाही तर निबंधक स्वतःच्या अधिकार कक्षेत ही सभा बोलवू शकतो. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. उद्याच्या तासाला अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहूया. धन्यवाद.